ज्या हॉटेलमध्ये आदित्य ठाकरे थांबलेले आहेत त्या हॉटेल बाहेर पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केलेला आहे। भाजपने आंदोलनाचा इशारा दिलाय, त्यामुळे या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। काय नेमकी परिस्थिती आहे जाणून घेतले आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी। आदित्य ठाकरे 2 दिवसाच्या संभाजीनगर दौऱ्यावर आहे। हॉटेलमध्ये ते थांबलेले आहे आणि तिथं भाजपनं आंदोलन करणार अशा पद्धतीचा इशारा दिलाय। त्यामुळे आपण बघू शकतोय या हॉटेल बाहेर पोलिसांचा एक मोठा फौजफाटा तैनात आहे। जवळपास 50वर पोलीस या ठिकाणी तैनात करण्यात आले। याच हॉटेलमध्ये आदित्य ठाकरे मुक्कामी आहे। उभाटा गटानं काल संभाजीनगरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा होता, तेव्हा विमानतळाबाहेर निदर्शनं केली होती आणि त्याच निदर्शनं केली म्हणून आज आदित्य ठाकरे यांच्या हॉटेलबाहेर निदर्शनं करण्याचा निर्णय हा भाजपनं घेतला। भाजपनं त्यांच्या आंदोलनाबाबतचा निर्णय जाहीर करताच शिवसेनेनं सुद्धा भाजपच्या पुढे येऊन आंदोलन करणार अशा पद्धतीचा इशारा दिलाय। त्यामुळे इथं शिवसेना आणि भाजप आमनेसामने येऊ शकतात अशा पद्धतीची शक्यता आहे आणि ते आमनेसामने येऊ शकतात म्हणून कुठलाही राडा होऊ नये म्हणून अशा पद्धतीनं एक मोठा पोलीस फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। कालही विमानतळाबाहेर थोडासा राडा झाला होता। पोलिसांनी सर्व आंदोलकांना, त्यात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे होते, त्यांनाही ताब्यात घेतलं होतं आणि त्यानंतर जवळपास 1.5 तास म्हणजे जोपर्यंत पंतप्रधान मोदींचं विमान उडत नाही तोपर्यंत त्यांना डिटेन करून ठेवण्यात आलं होतं। आजही तसला काही वाद होऊ नये, राडा होऊ नये म्हणून हॉटेलच्या बाहेर अशा पद्धतीनं पोलीस बंदोबस्त तैनात आहे आणि हॉटेलच्या आतमध्ये सुद्धा मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे। थोड्याच वेळात आंदोलक या ठिकाणी होतील, मात्र पोलिसांचीही त्या सगळ्यांना सामोरं जाण्याची तयारी पूर्ण झालेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संतोषसह मी विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर।